आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे माहितीचा अक्षरशः महापूर आलेला आहे, तिथे या प्राचीन ग्रंथांचं नेमकं स्थान काय? हो, म्हणजे ते फक्त देवघरात ठेवण्यासाठी आहेत की त्यातून आजही काही शिकण्यासारखं आहे, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि आपण आज याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत. अनेकदा काय होतं की या ग्रंथांकडे आपण एकतर प्रचंड श्रद्धेने पाहतो किंवा मग ते कालबाह्य झालेत असं म्हणून पूर्णपणे दुर्लक्ष करतो. बरोबर. पण या दोन्हीच्या मध्ये एक तिसरा मार्ग आहे. अगदी. आणि तोच मार्ग आज आपण शोधणार आहोत. आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक खूप सखोल लेख आहे. तो आपल्याला मार्गदर्शन करतो की आपल्या वैचारिक आणि नैतिक विकासासाठी किमान कोणते ग्रंथ आपल्या संग्रही असावेत. तर आजच्या चर्चेचा उद्देश केवळ यादी वाचून दाखवणं नाहीये, तर या स्रोताच्या आधारे आपण एक प्रकारची वैचारिक आयुध पेटी कशी तयार करू शकतो हे समजून घेणं आहे. वैचारिक आयुध पेटी, छान आहे ही कल्पना. म्हणजे एक इंटेलेक्च्युअल टूलकिट. हो, प्रत्येक प्रसंगासाठी, प्रत्येक मानसिक स्थितीसाठी एक योग्य आयुध किंवा मार्गदर्शक या पेटीत असेल. म्हणजे संकटकाळी कोणतं हत्यार वापरायचं, नातेसंबंधात कोणतं साधन वापरायचं, आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी कोणतं उपकरण वापरायचं, याची ही एक प्रकारे ब्लूप्रिंट आहे. उत्तम. चला तर मग या वैचारिक पेटीतलं पहिलं आणि कदाचित सर्वात शक्तिशाली आयुध कोणतं आहे ते पाहूया. स्रोतानुसार याची सुरुवात होते श्रीमद भगवद्गीतेपासून. गीता. आता गीता म्हटलं की अनेकांना वाटतं हा केवळ एक धार्मिक ग्रंथ आहे, पण स्रोत याच्या खूप पलीकडे जाऊन काहीतरी सांगतो. हो, अगदी. स्रोत म्हणतो की गीतेला केवळ धर्मग्रंथ मानणं म्हणजे हिऱ्याला फक्त एक चमकणारा दगड समजण्यासारखं आहे. वाह. गीतेचं खरं सामर्थ्य तिच्या व्यावहारिकतेत आहे. तिचा जन्मच मुळी रणांगणावर झालाय, एका मोठ्या संकटाच्या आणि द्विधा मनस्थितीच्या क्षणी. अर्जुनाची जी अवस्था होती. हो, काय योग्य काय अयोग्य, मी हे का करू, याचे परिणाम काय होतील, ही जी अवस्था आहे ना, ती आज आपल्या सगळ्यांची वेगवेगळ्या संदर्भात होत असते. म्हणजे करिअरमधला मोठा निर्णय घेताना किंवा नातेसंबंधातल्या गुंतागुंतीत आपण सगळेच कधी ना कधी अर्जुनाच्या जागी उभे असतो. बरोबर. पण यातली नेमकी कोणती शिकवण आजच्या काळात सर्वात जास्त लागू होते असं स्रोताचं म्हणणं आहे? स्रोतानुसार गीतेतील सर्वात महत्वाची शिकवण कर्तव्य करण्याबद्दल नाहीये, तर ती आपल्या कर्माच्या फळाशी असलेलं आपलं नातं बदलण्याबद्दल आहे. अच्छा. कर्मण्यवाधिकारस्थे मा फलेषु कदाचन, हे आपण ऐकतो खूप. पण हे केवळ सुभाषित नाही. आजच्या जगात कसं आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीचा निकाल लगेच हवा असतो. सोशल मीडियावर किती लाईक्स मिळाले, कामाचं अप्रेझल कसं झालं, गुंतवणुकीवर किती परतावा मिळाला. अगदी. आणि मग आपलं जे स्वमूल्य आहे म्हणजे सेल्फ वर्थ, ते या बाह्य परिणामांवर अवलंबून राहतं. हे खूपच मनोरंजक आहे. म्हणजे गीता सांगते की तुमचं मूल्य तुम्ही केलेल्या प्रयत्नात आहे, मिळालेल्या निकालात नाही. सो इट्स अबाउट डिकपलिंग सेल्फ वर्थ फ्रॉम एक्सटर्नल व्हॅलिडेशन. अगदी. नेमका हाच मुद्दा. स्रोत सांगतो की गीता आपल्याला कृती आणि त्याचे परिणाम यांच्यामध्ये एक मानसिक अंतर ठेवायला शिकवते. यामुळे काय होतं की अपयशाची भीती कमी होते आणि यशाचा अहंकार धोक्यात जात नाही. तुम्ही अविचल राहून आपलं काम करू शकता. त्यामुळे आधुनिक जीवनातला जो ताणतणाव आहे, सततच्या निकालांचा जो दबाव आहे, त्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी मानसिक आयुध आहे. तर मग गीतेने आपल्याला काय करावं याबद्दल एक आंतरिक दिशा दिली. पण काही प्रश्न त्याहूनही मोठे असतात. जसे की मी कोण आहे हा प्रश्न. म्हणजे माझं नाव, माझं काम, माझी ओळख या पलीकडे जाऊन या मोठ्या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी या पेटीत कोणतं साधन आहे? आणि याच प्रश्नासाठी स्रोत आपल्याला उपनिषदांकडे घेऊन जातो. उपनिषदे? हो, उपनिषदे म्हणजे वेदांताचा भाग, वेदांच्या अंतिम ज्ञानाचा. ती थेट याच मूलभूत प्रश्नांना हात घालतात. कोहम म्हणजे मी कोण, ब्रह्म काय आहे, सत्य काय आहे. पण उपनिषदे ही संकल्पनाच अनेकांना खूप क्लिष्ट आणि अवघड वाटू शकते. मला स्वतःला ती नेहमीच खूप गूढ वाटत आली आहेत. नाही, तुमची भीती स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच इथे लेखकाने अतिशय व्यावहारिक सल्ला दिला आहे. काय? ते म्हणतात की सर्वच्या सर्व 108 पेक्षा जास्त उपनिषदे वाचायची गरज नाही. ईशावास्य, केन, कठ, मुंडक यांसारखी काही निवडक उपनिषदे जरी संग्रही असली तरी ती व्यक्तीची बौद्धिक आणि आध्यात्मिक उंची वाढवण्यासाठी पुरेशी आहेत. म्हणजे ज्ञानाच्या महासागरातून काही निवडक मोती वेचण्यासारखं. अगदी. आणि या निवडक मोत्यांमधून आपल्याला मिळतं काय? एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच.
उदाहरणार्थ कठोपनिषद घ्या. त्यात नचिकेत आणि यम यांचा संवाद आहे. एक लहान मुलगा मृत्यूच्या देवतेलाच आत्म्याचं रहस्य विचारतो. कमाल आहे. हे सर्व ईश्वराने व्यापलेले आहे. आता हा एक विचार जरी आपण मनात ठेवला तरी निसर्गाकडे, इतर माणसांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किती विनम्र आणि आदराचा होईल याची कल्पना करा. खरंय. त्यामुळे उपनिषदे आपल्याला मीच्या संकुचित व्याख्येच्या पलीकडे जाऊन या विश्वाशी एकरूप व्हायला शिकवतात. ठीक आहे. तर गीतेने आपल्याला कृती कशी करावी हे सांगितलं, उपनिषदांनी आपण कोण आहोत यावर विचार करायला लावला. पण आपण एकटे राहत नाही. आपण समाजात, कुटुंबात, नात्यांमध्ये वावरतो. हो. तर या बाह्य जगाशी व्यवहार करताना कोणतं मार्गदर्शन मिळतं? आणि इथूनच आपण आपल्या वैचारिक पेटीतल्या तिसऱ्या आयुधाकडे येतो, रामायण. रामायण. श्रुतानुसार रामायण हा आदर्श नातेसंबंध आणि सामाजिक कर्तव्यांचा एक वस्तुपाठ आहे. पण एक प्रश्न इथे मनात येतो. रामायणातील पात्र म्हणजे आदर्श पुत्र, आदर्श पत्नी, आदर्श भाऊ ही इतकी आदर्श आहेत की आजच्या काळात ती थोडी अवास्तव म्हणजे अनरिअलिस्टिक नाही वाटत का? अशा आदर्शांपर्यंत पोचण्याच्या प्रयत्नात उलट निराशाच पदरी पडणार नाही का? हा खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि स्रोत ह्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. कसा? रामायण हे असं बना हे सांगण्यापेक्षा आदर्श काय असतो याचा एक मापदंड, एक बेंचमार्क आपल्यासमोर ठेवतो आणि त्या आदर्शाची किंमत काय मोजावी लागते हेही दाखवतो. अच्छा. पित्याच्या एका वचनासाठी 14 वर्षांचा वनवास स्वीकारणारे राम आपल्याला कर्तव्याची उंची दाखवतात, पण त्याच वेळी त्या निर्णयामुळे किती त्रास होतो हेही दाखवतात. म्हणजे ही केवळ आदर्शाचं पूजन नाही, तर त्या आदर्शासाठी मोजलेल्या किमतीचीही कथा आहे. इट्स नॉट जस्ट अबाउट द आयडियल बट द कॉस्ट ऑफ दॅट आयडियल. अगदी बरोबर. रामायण आपल्याला शिकवतं की प्रत्येक भूमिकेसोबत काही जबाबदाऱ्या येतात आणि त्या निभावताना कधीकधी आपल्याला आपल्या वैयक्तिक इच्छा आकांक्षा बाजूला ठेवाव्या लागतात. आजच्या काळात हे खूप महत्वाचं आहे. हो. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या काळात जिथे माझं सुख सर्वात महत्वाचं मानलं जातं, तिथे रामायण आपल्या सुखासाठी, कुटुंबाच्या कर्तव्यासाठी त्याग करण्याचं महत्त्व अधोरेखित करतं. म्हणजे ही मूल्य कदाचित पूर्णपणे साध्य करता येणार नाहीत, पण ती एक दिशादर्शक ताऱ्याप्रमाणे काम करतात. तर रामायण आपल्याला एक नैतिक होकायंत्र देतं, पण वास्तव जगात दिशा नेहमीच इतकी स्पष्ट नसते. नाहीच. अनेकदा 2 योग्य गोष्टींमधून एक निवडायची असते किंवा 2 चुकीच्या गोष्टींमधून कमी चुकीची गोष्ट निवडायची असते. अशा ग्रे परिस्थितीत काय करायचं? तुम्ही बरोबर त्या ठिकाणी बोट ठेवलं आहे, जिथे आपल्या पेटीतल्या चौथ्या आणि सर्वात गुंतागुंतीच्या आयुधाची गरज लागते. आणि ते म्हणजे महाभारत. स्रोत म्हणतो की रामायण जर आदर्शाची गोष्ट सांगत असेल तर महाभारत वास्तवाचा आरसा दाखवतं. वा, काय सुंदर मांडणी आहे. हो ना? कारण महाभारतात तुम्हाला रामायणासारखी आदर्श पात्र सापडणार नाहीत. इथलं प्रत्येक पात्र ते चांगलं आणि वाईट यांचं मिश्रण आहे. आपल्यासारखं. अगदी. युधिष्ठिर धर्मात्मा आहे, पण त्याला जुगाराचा मोह आवरता येत नाही. भीष्म महान आहेत, पण योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ शकत नाहीत. कर्ण दानशूर आहे, पण तो अधर्माच्या बाजूने उभा राहतो. ही सगळी पात्र आपल्यासारखी आहेत, चुका करणारी, गोंधळलेली, द्वंद्वात अडकलेली. तर मग महाभारत आपल्याला नेमकं काय शिकवतं? कारण जर त्यात सगळेच ग्रे असतील तर मग योग्य काय हे कसं ठरवायचं? महाभारत आपल्याला शिकवतं की जगात सोपी उत्तरं नसतात. आणि इथेच स्रोत सेकंड ऑर्डर थिंकिंग ह्या संकल्पनेकडे लक्ष वेधतो. सेकंड ऑर्डर थिंकिंग म्हणजे प्रत्येक निर्णयाचे केवळ तात्काळ परिणाम नाहीत, तर त्या परिणामांचेही परिणाम असतात याचा विचार करणे. एक उदाहरण देता येईल का? हो. पांडवांनी द्यूतात द्रौपदीला पणाला लावलं. हा एक निर्णय. त्याचा परिणाम तिचा अपमान. त्या अपमानाचा परिणाम महायुद्धाची प्रतिज्ञा आणि त्या प्रतिज्ञेचा परिणाम लाखो लोकांचा मृत्यू. महाभारत आपल्याला प्रत्येक कृती करण्याआधी तिच्या दूरगामी परिणामांचा विचार करायला शिकवतं. म्हणजे हा ग्रंथ आपल्याला स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत शिकवतो. पण तो इतका मोठा आणि प्रचंड आहे. हो, ही एक व्यावहारिक अडचण आहे. सामान्य वाचकाने सुरुवात कुठून करावी? आणि म्हणूनच श्रोत्याने सल्ला दिला आहे की संपूर्ण महाग्रंथ वाचण्याऐवजी त्याचा सार ग्रंथ किंवा भीष्मपर्व जिथे गीता येते आणि शांतीपर्व जिथे राजधर्म आणि मोक्षधर्मावर सविस्तर चर्चा आहे
अशी निवडक पर्वे वाचणेही पुरेसे आहे. हो, महत्वाचं हे आहे की जीवनातल्या नैतिक द्विधा मनस्थितीला कसं सामोरं जावं याचं प्रशिक्षण आपल्याला यातून मिळतं. आतापर्यंत आपण ज्या ग्रंथांबद्दल बोललो ते प्रामुख्याने संस्कृतमध्ये आहेत. त्यांची भाषा, त्यांची मांडणी अनेकांना थोडी दूरची वाटू शकते. हो, हे खरंय. तर या वैचारिक पेटीमध्ये आपल्या मातीतलं, आपल्या बोलीतलं काही आहे का? नक्कीच आहे, आणि त्याशिवाय ही पेटी अपूर्णच राहील. स्रोत आपल्याला संत साहित्याकडे घेऊन जातो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम. हो, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत तुकारामांचे अभंग. हे साहित्य म्हणजे एक प्रकारे ज्ञानाचं लोकशाहीकरण आहे. डेमोक्रेटायझेशन ऑफ नॉलेज. ज्ञानाचं लोकशाहीकरण ही संकल्पना फार आवडली. जे ज्ञान केवळ काही उच्चभ्रू लोकांपुरतं मर्यादित होतं, ते संतांनी सर्वसामान्यांपर्यंत पोचवलं. अगदी सोप्या भाषेत. हो, संत ज्ञानेश्वरांनी गीतेसारखा गहन ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ओवी स्वरूपात अमृताचा अनुभव देणाऱ्या भाषेत आपल्यापर्यंत पोचवला. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, असं ते अभिमानाने म्हणतात. खरे. संत साहित्याने तत्वज्ञानाला थेट सामान्य माणसाच्या देवघरातून स्वयंपाकघरात आणलं. आणि संत तुकारामांचे अभंग तर रोजच्या जगण्यातील उदाहरणांनी भरलेले आहेत. ते तत्वज्ञान खूपच सोपं करून सांगतात, नाही का? हो, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या 2 ओळींमध्ये करुणा आणि सामाजिक समतेचं केवढं मोठं तत्वज्ञान आहे. अगदी. संत साहित्य आपल्याला भक्ती, विवेक आणि माणुसकी शिकवतं. ते आपल्याला जमिनीवर पाय ठेवून अध्यात्माची उंची कशी गाठायची हे शिकवतं. त्यामुळे मनाला शांती आणि विचारांना दिशा देण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. आपल्या यादीच्या शेवटी स्रोत काहीशा वादग्रस्त पण महत्वाच्या ग्रंथांचा उल्लेख करतो. सामाजिक आचार आणि नीतिमूल्यांवर प्रकाश टाकणारे ग्रंथ, जसे की मनुस्मृती आणि विदुरनीती. या ग्रंथांकडे आजच्या काळात कसं पाहावं याबद्दल नेहमीच मतभेद असतात आणि ते असणं स्वाभाविक आहे. म्हणूनच इथे स्रोताने एक अत्यंत महत्वाचा आणि संतुलित दृष्टिकोन दिला आहे. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की आधुनिक काळात त्यांचा अभ्यास विवेकाने करणे आवश्यक आहे. विवेकाने करणे म्हणजे काय? म्हणजे यातील प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी स्वीकारायची नाही किंवा पूर्णपणे नाकारायचीही नाही. मध्ये यांचा अभ्यास करायचा काही, ज्यातील काही गोष्टी आजच्या काळात सुसंगत नाहीत, त्या वाचून काय साध्य होणार? स्रोत म्हणतो की अशा ग्रंथांचा अभ्यास करण्याचा उद्देश त्यातील विचारांना मान्यता देणे हा नाहीये. मग काय आहे? तर आपला समाज कसा घडला, आपल्या नीतिमूल्यांची मुळं कुठे आहेत हे समजून घेणे हा आहे. एखादी गोष्ट आज आपल्याला कालबाह्य का वाटते हे समजण्यासाठी ती एकेकाळी सुसंगत का मांडली जात होती हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारे आपल्या समाजाच्या विचारांचा DNA तपासण्यासारखा आहे. अगदी. इट्स लाईक स्टडिंग हिस्ट्री टू अंडरस्टँड द प्रेझेंट. म्हणजे विदुरनीतीसारख्या ग्रंथातून आपल्याला राजकारण आणि व्यवहार ज्ञानाचे कालातीत सिद्धांत मिळतात. बरोबर. तर मनुस्मृतीसारख्या ग्रंथातून त्या काळातील सामाजिक रचनेचा अभ्यास करता येतो. विवेकाने अभ्यास करणे म्हणजे त्यातलं काय घेण्यासारखं आहे आणि काय केवळ ऐतिहासिक अभ्यास म्हणून पाहण्यासारखं आहे हे ओळखण्याची क्षमता विकसित करणे. ही ग्रंथ आपल्याला चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग करायला शिकवतात, जे आजच्या काळात अत्यंत आवश्यक कौशल्य आहे. तर आपण या सगळ्या चर्चेतून आपली एक वैचारिक आयुधपेटी तयार केली आहे. यात गीतेसारखं संकट काळात मनःशांती देणारं साधन आहे, उपनिषदांसारखं आत्मशोधाचं यंत्र आहे, रामायणासारखं नात्यांचं होकायंत्र आहे, महाभारतासारखा वास्तवाचा आरसा आहे, आणि संत साहित्यासारखा मनाला दिलासा देणारा मलमही आहे. अगदी. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही पेटी केवळ घरात सजवून ठेवण्यासाठी नाहीये. बरोबर. जोपर्यंत त्यातील आयुध आपण वापरत नाही, म्हणजे त्यातील शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणत नाही, तोपर्यंत त्याचा खरा फायदा होत नाही. गीतेतला कर्मयोग वाचून जर आपण आपल्या कामात निष्ठा आणली नाही तर ते वाचन केवळ बौद्धिक व्यायाम ठरेल. हो, वैचारिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी कृती महत्वाची आहे. तर आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे पाहिलं की हे प्राचीन ग्रंथ केवळ धूळ खात पडलेल्या पोथ्या नाहीत, तर ती आपल्या वैचारिक आणि भावनिक आरोग्यासाठी आवश्यक असणारी जिवंत साधनं आहेत. आणि या सर्वांचा उद्देश केवळ पूजा अर्चा नसून जीवनाला एक योग्य दिशा देणे हा आहे. विचारांना एक भक्कम आधार देणे
आणि संकट काळात एक मार्गदर्शक मित्र म्हणून सोबत असणे हा आहे. ही चर्चा संपवताना एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे. स्रोतामध्ये संग्रही ठेवण्यासाठी विविध ग्रंथांची एक यादी दिली आहे. पण जर या सर्व विविध ग्रंथांमधून केवळ एकच तत्व किंवा एकच शिकवण निवडायची असेल जी आजच्या आधुनिक वेगवान जीवनात रोज लागू करता येईल, तर ती कोणती असेल आणि का?